चा सिंघम अजय देवगन आणि ऍक्शनचा वाघ टायगर श्रॉफ। बॉलिवूडच्या या तिन्ही स्टार्सनी एकाही सिनेमात एकत्र काम केलेलं नाही, मात्र हे तिघेही एका जाहिरातीत एकत्र झळकलेत आणि ती जाहिरात आहे विमल इलायचीची। तीच जाहिरात आता वादात सापडली आहे। अन्न व औषध प्रशासनानं आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा या स्टार्सकडे वळवलाय। विमल इलायचीची जाहिरात करताना अप्रत्यक्षपणे बंदी असलेल्या पान मसाल्याचीच जाहिरात होत असल्याचं एफडीएनं म्हटलंय। पान मसाला जाहिरातीमध्ये सहभागी झाल्यामुळं या तिघांना नोटीस पाठवली आहे। पान मसाला तंबाखूजन्य प्रतिबंध उत्पादनांवर बंदीचा आदेश लागू आहे। जाहिरात प्रामुख्यानं पान मसाल्याशी संबंधित आहे। आता जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात बंदी घातलेल्या ब्रँडची प्रतिमा निर्माण होते, यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते। आता हे अप्रत्यक्षपणे प्रतिबंधक उत्पादनांचेच प्रमोशन आहे। करार आणि मानधनाची माहिती सादर करण्याचे निर्देश या तिघांना देण्यात आलेत। आता दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभाग आढळल्यास अभिनेत्यांवर 10 लाख ते 50 लाखांचा दंड होऊ शकतो। एवढंच नाही तर कोणत्याही उत्पादनांची जाहिरात करण्यावर 3 वर्षांपर्यंतची बंदी येऊ शकते। आता शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी या जाहिरातीत काम केल्यामुळे त्यांच्यावर आता राजकीय नेत्यांनीही टीकास्त्र डागलंय। तुमचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत, देशातला युवा वर्ग तुमचा फॅन आहे, तुम्हाला फॉलो करतो तो। उलट नशा मुक्त भारत याच्यासाठी मी तुम्ही त्यांना प्रेरित केलं पाहिजे आणि अशा विमल सारखे गुटख्याची ऍड करताय। नैतिकता म्हणून एकाही कलाकारानं अशा प्रकारच्या कोणत्याही नशेच्या वस्तूंची जाहिरात करूच नाही आणि कोणी करण्याची हिंमत करत असेल, मग तो शाहरुख खान असेल, अजय देवगन असेल किंवा आणखी कोणी असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच। महत्त्वाचं म्हणजे अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या ऑफर नाकारणाऱ्या काही अभिनेत्यांची या निमित्तानं अनेकांना आठवण झाली आहे। त्यातील काही नावं पाहूया। अल्लू अर्जुननं पान मसाला दारूच्या जाहिराती नाकारल्या। केजीएफ फेम यशनं तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला होता। अनिल कपूर यांनी 10 कोटी मानधनाची तंबाखूची जाहिरात थेट नाकारली होती। बाहुबली फेम प्रभासनं पान मसाला आणि दारूच्या जाहिराती नाकारल्या होत्या। सिनेमाच्या कामातून त्यांना बऱ्यापैकी जे आहे मोबदला मिळत असतो। त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहे त्या जाहिराती घेऊच नाही। पान मसाला अमकं तमकं हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक ठरतं, अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजे। अशा जाहिराती नाकारलेले काही मोठे आर्टिस्ट सुद्धा आहेत, त्यांनी सांगितलं नाही आम्ही हे जाहिरात करणार नाही। आता या सगळ्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि तुकाराम मुंढेंना सल्ला दिलाय। विमल तिथं बनवत असेल, नाहीतर त्याचे जे कोणी मोठे व्यावसायिक आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवणारे लोक असतील त्यांच्यावर नोटीस देण्यापेक्षा कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल, त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं? तंबाखू असो की पान मसाला किंवा मग गुटखा असो, आरोग्याला अत्यंत घातक असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळं त्याचं सेवन कुणीच करायला नको, पण तरीही बडी रक्कम मिळतेय म्हणून अशा जाहिराती करून चाहत्यांना चुकीचे संदेश देणं अभिनेत्यांनी टाळायला हवं, असा सूर आता उमटायला लागलाय।